जय महाराष्ट्र पब्लिक. तर आज बघू शकता 16-18 टिपर आला व्हील अलाइनमेंट करण्यासाठी. तर हे जर टायर जे आहे ना मागचं ओढायला लागली, एका साईडला गाडी ओढते आणि हे पुढची टायर बघा कशी आतल्या साईडला गेली ते. तर व्हील अलाइनमेंट करण्यासाठी आली ते प्लेट वगैरे जोडून घेतले त्या सेन्सर वगैरे. तर आता रेडिंग रोटेशन घ्यायला चालू आहे गाडीचं. मग नंतर ना रिडिंग घेते पूर्ण गाडीचं किती रॉंग आहे ते. तर टायर बघा ह्याची कशी नवीन खाली ते बघा, हे नवीन टायर आहे. हे बघा साईडनं कसं दाबते, आतलं बी तसंच करते आणि पुढचा आतला पट्टा पूर्ण दाबते. तर त्याचं व्हील अलाइनमेंट आता ओके करून घेतो. तुम्ही बघा एकदा व्हिडिओमध्ये कसं पर्यंत व्हिडिओ तुमच्या जर गाडीचा सोबत असेल व्हील अलाइनमेंट गाडी तिरक्या होत असेल तर वर आपला नंबर आहे तिथे कधी कॉल करा, आपल्या दुकानाला भेट देऊ शकता तुम्ही. बघा एकदा. तर भावना आता गाडीचं रोटेशन चालू आहे काय, असं रोटेशन ती घ्यायला लागते पूर्ण. रोटेशन घेतल्याशिवाय रेडिंग काय ओके येत नाही गाडीचं. जर बिना रोटेशन घेता जर गाडी व्हील अलाइनमेंट केली तर गाडीची टायर 100% खाणार काय. तर आता गाडी बघा ही 16-18 टिपर आहे. तर आता रोटेशन चालू आहे. तर तुम्हाला एकदा हाऊसिंगचं आता दाखवतो. हाऊसिंग बघू शकता तुम्ही 6.4 मध्ये रॉंग आहे, म्हणजे एका बाजून मागे सरकले बघू शकता. ही मशीन कधी सांगते पुढे सरकवायला, ते तसं पुढं सरकवायचं. आता शिरभाव खाली आला गाडीत ना, आता खाली पाठवतो शिरभावला. मग मी व्हिडिओ करतो. तर आता चालला आता मला म्हणतो खाली जाय तू काय, आपण काय जात नाही खाली. आपण जे करतो ते तेव्हा व्हिडिओ काढत नाही कामाचं. मग आता हे टायर बघा कसं खाते ते. हे असं पूर्ण मधल्या टवकच गेलं तो उडून टायराचं. नवीन जोडे टाकले काय मालकानं टायराचं टवकं पूर्ण म्हणजे पूर्ण केलं. तर बघू शकता तुम्ही. आता युक्लेमची बोल्ट खोलायला चालू बघा. युक्लेमची बोल्ट काढायला लागली सगळं म्हणजे ते आपल्या ॲडजस्टनुसार व्हील अलाइनमेंट त्याची सेटिंग लावायची. मशीनवर बी एवढं करू शकत नाही, आपल्या डोक्यात थोडं काहीतरी करायचं. म्हणजे कसं टायर खाल्ली नाही पाहिजे एवढंच त्याचं, दुसरं काय ना. मशीन बी होत आहे पण मशीनवर कसं जास्त विश्वास ठेवायचा नाही, आपल्या मनात थोडं करायचं. ही पाटं जी आहेत ना, ही पाटं जरा आता करायचं, सगळं लेवल करायची पाट्याची. व्हील अलाइनमेंट कसं ओके मध्ये होतंय. तुम्ही आता बघू शकता ही जॉक वगैरे लावायचं आहे. इथं जॉक लावला ना, जॉक लावून उचलायची गाडी पूर्णवर, मग ते व्हील अलाइनमेंट ओके होते. आता जॉक लावायचं चालू बघा. शिरभाव आपला जॉक लावतो, असं जॉक लावावा लागतो. गाडी पूर्ण एकदा उचलली ना मग त्याचं हाऊसिंग सरकते, पूर्ण पुढं सरकते. तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो, तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं हाऊसिंग ओके होते आणि टायर पूर्ण खाली बंद होते. ते जे ड्रायव्हर लोक आपला व्हिडिओ बघते त्यांनी कमेंट केलंच पाहिजे बरं का. व्हिडिओ भावानं कमेंट करायचं आपल्या व्हिडिओला आणि सांगायचं असं आपलं होतं या गाडीचं. त्याचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगणार, सबस्क्राईबमध्ये सांगणार नाही तर आपलं फोन करा, फोनवर सांगतो. तर आता मी गाडीमध्ये आलो आहे. ब्रेकवर पाय ठेवला, गाडी हँडब्रेक काय लागत नाही, त्यासाठी ब्रेकवर पाय ठेवायला लागतोय, नाहीतर गाडी खाली सुटते. लावले बघा मी, बघू शकता तुम्ही. आता हे करतो. आता रेडिंग बघा ओके झालं नाही, हाऊसिंग कसं ओके झालं, मगच कसं तिरकं होतं ते आता तिरकं सरळ झालेलं आहे बघा हाऊसिंग, बघू शकता तुम्ही. तर आता कसं टेम्पर दिसतंय. तर असं व्हील अलाइनमेंट ओके करायचं. आता पुढची सेटिंग घ्यायची काय भावानं, म्हणजे मी आता गाडीमध्ये बसतो, पुढची सेटिंग झालेलं आहे आता. तर आता मारायचे म्हणजे फुल ओके म्हणजे फुल मारायचं. तर आता हे करून घेतो, बोल्ट टॅक्सी मारून घेतो फुल. मारल्या नाही टॅट म्हणजे काय टेन्शन राहत नाही, परत अलाइनमेंट रॉंग होत नाही. प्रत्येक 10,000 किलोमीटरला व्हील अलाइनमेंट करायला लागते फक्त. म्हणजे ही टायर ती दाबाई पूर्ण बंद होती ती आणि गाडी ॲव्हरेज ती चांगली देते. आता बघू बघा ह्याचं हाऊसिंग ओके केलेलं आहे. आता मी टिपरचं जास्त करत नाही लोक, आपलं नवीन माहितीच नसलं आहे त्यांना. तर आपलं चालू आहे व्हिडिओच्या माध्यमातून. ज्यांना असं प्रॉब्लेम येते त्याने आपल्या दुकानावर भेट देऊ शकता आरामशीर, काय टेन्शनमध्ये नाही. आपलं दुकान आहे कधी भेजत. तर आता स्टेरिंग सेटिंग लावतो मी, स्टेरिंग सेटिंग लावायचं चालू आहे. स्टेरिंग सेटिंग लावलं ना म्हणजे कसं खालचं रॉड असतं ना त्यावरनं सेटिंग असते भावानं. तर असं व्हील अलाइनमेंट ओके होते. टायराची खायचं पूर्ण बंद होऊन जाते. तर भावानं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि गाडी कशी नटवली सांगा ड्रायव्हर भावानं.